श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न मंडळी, असेच बाळूमामांचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपलं भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा देवी स्वरूपी मामांचा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरू बाळूमामा मंडळी. प्रकाश आला की अंधार निघून जातो, हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे प्रत्येकाने चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. त्यामुळे चांगले विचार करा आणि आयुष्यात प्रगती करत राहा. मंडळी, आज देव स्वतःहून तुमच्या समोर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहेत. त्यामुळे या संवादाला अजिबात दुर्लक्ष करू नका. मामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, मी तुझ्याशी काहीतरी बोलत आहे, त्यामुळे मला दुर्लक्ष करू नको. क्षण सुखाचे, दोन क्षण दुःखाचे. हे आयुष्य प्रत्येकाचं असंच आहे आणि असंच चालले. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही तुमचा हात सोडून मोकळे होतील, त्यांना तिथेच सोडून जायचं. हे आयुष्य आहे, असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधीच जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने, त्या दिवसाची वाट पहा, आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे, असंच चालायचं असतं. मित्रांनो, मामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, आयुष्यात दुःख आले म्हणून रडू नको, सुख आले म्हणून गर्व करू नको. या आयुष्यात प्रत्येकाची एक वेळ मी ठरवली आहे. तुझी वेळ याची वाट बघ आणि संयम ठेव. तुझी वेळ आल्यानंतर तुला ते सर्व काही मिळेल, ज्यासाठी तू आजवर इतकी मेहनत आणि कष्ट केला आहेस. वाईट वेळ आल्यानंतर बाळूमामांची सेवा करण्यापेक्षा वाईट वेळ येऊच नये म्हणून आधीपासूनच मामांची सेवा करणे, त्यांच्या सोबत राहणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, जर तुम्हाला असेच मामांचे प्रेमळ संदेश ऐकण्याची इच्छा असेल तर आपल्या चॅनलवरती मामांचे प्रेमळ संदेश टाकण्यात आलेले आहेत. ते सर्व संदेश ऐका. मामा म्हणतात, माझ्या प्रिय भक्ता, मी आज तुझ्याशी काहीतरी बोलत आहे, त्यामुळे मला दुर्लक्ष करू नको. आज जर तू मी म्हणत असणारी प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐकशील तर तुझ्या आयुष्यात मोठा देवी स्वरूपी चमत्कार तुला दिसेल. मामा म्हणतात, जो माणूस कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो, त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती मामांवर श्रद्धा ठेवून मामांच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो, त्याला बाळूमामा कृपेने सुख प्राप्त होते. लक्षात ठेवा, कधीही दुःख आले म्हणून रडत त्याचेच गुणगान करू नका. सुख आले म्हणून कधी प्रत्यक्ष गर्व करू नका. देवाने प्रत्येकाला एक वेळ दिली आहे, त्या वेळेत प्रत्येकाचं चांगलं होत असतं. माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे सर्व माझे आहे. तेव्हा देव हसत म्हणतो, अरे वेड्या, सर्व 7-12 तर माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने मी पाठवली आहे. ज्या वेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ नाही मिळणार. तुला प्रत्यक्ष तू कसला मालक. मित्रांनो, या जगामध्ये जो व्यक्ती आला आहे तो प्रत्यक्ष कोणीही मालक नाही, कोणाचीही जागा नाही. हे संपूर्ण ब्रह्मांड देवांचे आहे. लक्षात ठेवा, आपल्याला इथे आलो आहे देवाने आपल्याला काहीतरी बनण्यासाठी आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी पाठवलेला आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि जीवन आनंदी जगा. लक्षात ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच असतो. त्यामुळे कर्म चांगले करत चला, कारण हे जीवन कर्मावर आधारित आहे. मामा म्हणतात, नशिबात असेल ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त मामांच्या दरबारात मिळते. त्यामुळे मामांच्या दरबारात एकदा का होणार आयुष्यात नक्की जावा. तुमची इच्छा पूर्ण होणारच, कारण देवांचा देवी आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. त्यामुळे आज तुम्हाला हा देवी स्वरूपी संदेश प्राप्त झाला आहे आणि या देवी स्वरूपी संदेशाला अजिबात दुर्लक्ष करू नका.
मामा म्हणतात प्रेमळ भक्ता कठीण वेळ सुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवतो असं म्हणणारा भक्त हवा. लक्षात ठेवा, देव म्हणतो तुझ्या जीवनात ध्येयाकडे जात असताना तुझ्या ध्येयाच्या वाटेवर तुझ्या पायात एक काटा मोडला म्हणून प्रवास अर्ध्यावरच सोडून द्यायचं नाही. काटा बाजूला काढायचा आणि प्रवास सुरू ठेवायचे आणि मामांचे नामस्मरण करत राहायचे. लक्षात ठेवा, जर तुम्ही एक काटा पायात टोचला म्हणून त्याच जागी नशिबाला आणि प्रत्यक्ष तुम्हाला स्वतःला तुम्ही दोष देत बसताल तर आयुष्यात तुम्ही अजिबात आनंदी होणार नाहीत. मित्रांनो, बाळू मामा म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता, दुःख आले म्हणून खचू नको, सुख आले म्हणून जास्त अभिमान बाळगू नको, कारण दिवस प्रत्येकाचे येत असतात. प्रत्यक्ष साधा दिवस इतका आणि वेळ इतकी बलवान आहे की ती साध्या कोळशालाही हिऱ्याच्या स्वरूपात बदल घडवीत असते. बाळा शांत राहा. आता कोणी काय बोलायचं हे तुझ्या हातात नाही, पण त्याच्या बोलण्याचा तू कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा हे तू ठरवत असतो. कोणी काही म्हटलं तरी त्याचा विचार करू नको. फक्त तुझ्या ध्येयाकडे जाण्याचा आटोआट प्रयत्न कर. आम्ही तुझ्या सोबत आहोत, त्यामुळे चिंता करणं थांबव आणि माझा हा देवी स्वरूपी संदेश ऐकण्यासाठी आज तुझ्याकडे असलेला तुझा किमतीचा वेळ दे. एकेकाळी झाली असे, एका भक्ताने मामाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता प्रत्यक्ष ठेवतात आणि दुसऱ्यांना माफ करतात, तीच लोक आमच्या जवळ असतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, चूक झाली असेल एखाद्याकडून तर नक्की त्याला माफ करा, कारण माफ केल्याने काही देखील तुम्ही छोटे होणार नाहीत. मामा म्हणतात मी तुला जरी शरीराने दिसत नसलो तरी मी सदैव तुझ्या पाठीशी राहील आणि सदैव तुझे रक्षण करील. हा माझा आशीर्वाद आहे. बेहू नको, मी कायम तुझ्या सोबत आहे. लक्षात ठेवा, ठाम राहायला शिका. निर्णय तुमचा चुकला तरी स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही आणि कधीही आणि कसेही करता येते. वेळेला महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे अजिबात वेळ वाया घालवू नका. तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत मामांच्या शक्तीवरती विश्वास ठेवायचा आहे, कारण विजय हा शेवटपर्यंत देखील होऊ शकतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या जीवनामध्ये एकटी तीच माणसे पडतात जी निष्क्रिय माणसं आणि अति अहंकारी असतात. ती या जीवनामध्ये शेवटी एकटी पडत असतात. आपल्या याच स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य अजिबात करत नाही आणि तरीही त्यांपैकी काहींचं नशीब इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. त्यामुळे आपलं आजवर काही चुकलेलं नाही अशा समजुतीत ती आपला आळस आणि अहंकार दोन्ही जतन करतात. लक्षात ठेवा भक्तांनो, देव म्हणतात कधीही अहंकार करू नको. अहंकार माणसांचा प्रत्यक्ष जीवन कम असते. मी कोणासाठी माझे विचार राहीमान बदलू शकत नाही, कारण खोटा देखावा करून माणसे जोडण्यापेक्षा प्रत्यक्ष तुला दुरावलेली प्रत्यक्ष तुला चालतील. ज्या लोकांनी तुला समजून घेतले त्यांच्यासाठी तू जसा आहे तसा भारी आहे, आणि ज्या लोकांनी गैरसमज करून तुला दूर केले त्यांना आता समजण्याची गरज असेल प्रत्यक्ष असे तुला वाटून घेऊ नको. भक्ता, लक्षात ठेव, कोणी तुला समजून घेत नसेल तर त्याकडे लक्ष देऊ नको. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. एकटं प्रत्येकाला वाटतं. अडचणी प्रत्येकाला येतात. गोंधळात सारे जण अडकतात. स्वतःला एकटं ही सारे समजतात. दुःखात एका सोबतीची गरज सर्वांना असते. प्रत्येकाला त्याला समजून घेणारी साथ देणारी व्यक्ती प्रत्येकाला हवी असते. आणि माहीत आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती नक्की येते जी पूर्ण जगाच्या वेगळी असते. ती व्यक्ती तुमचे मित्र, सखा, जोडीदार, मार्गदर्शक, कुटुंब तसेच हे होते. प्रत्यक्ष भलेच बऱ्याच वेळा तात्पुरती लोक येतात आयुष्यात आणि जे आपला चांगुलपणावरचा विश्वास कमी करतात. मात्र आयुष्याच्या एका वळणावर प्रत्येक व्यक्तीची ही जिवलग व्यक्ती प्रत्येकाला नक्की भेटते जी आपल्याला विश्वासावर विश्वास ठेवायला शिकवते. देव म्हणतो प्रेमळ भक्ता,
चिंता करू नको, चिंता केल्याने काही देखील होणार नाही. जर आपण एकाच दिवशी 200 रुपयांचा माठ आणि 200 रुपयांचा बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते, कारण इतक्या लवकर माठ फुटले अशी आपली अपेक्षा नसते. परंतु 200 रुपयांच्या बुके मधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहीत असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते. आयुष्य ही असेच असते. लक्षात ठेवा, ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्याच्याकडून वाटेला येते आणि ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख वाट्याला येत नाही. त्यामुळे समाधानी राहायचे असेल तर कोणाकडून काही अपेक्षा न ठेवता अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा की तुम्हाला काहीतरी करायचे आहे आणि आयुष्यात प्रत्यक्ष तुम्हाला पुढे जायचं आहे. भक्तांनो, जेव्हा काही माणसाला तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला प्रत्यक्ष सुरुवात करतात. म्हणून लक्षात ठेवा, 2 क्षण सुखाचे 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य असंच चालले. प्रत्येकाचे आयुष्य असेच असते. काही क्षण सुखाचे असतात तर काही क्षण दुःखाचे असतात. प्रत्येक क्षण सहन करा आणि आयुष्यात पुढे चलत राहा. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरत असतं. त्यामुळे इतकंही चांगलं होऊ नका की प्रत्येक लोक तुमचा फायदा उचलतील. ज्या माणसांना फक्त ऐकून घ्यावं लागतं अशा माणसांची रास परवडत असते. किंवा फरकट या राशीचं चिन्ह आहे गोगलगाय, पण प्रत्यक्ष पाठीवरचा शंख तिच्या मालकीचा नाही. तिच्या नावाने जे सगळे कायम बोंबलत असतात त्यांचं ते प्रतीक आहे. ते त्या गोगलगाईला मरेपर्यंत पाठीवर वागवावं लागतं. भक्तांनो, आजचा हा देवी स्वरूपी बाळूमामांचा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, देव तुमच्या समोर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे. लक्षात ठेवा, एकूण एक ग्रंथांना मागे सारील असा एक प्रचंड ग्रंथ प्रत्येकजण स्वतःबरोबर आणतो. तो ग्रंथ म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा ग्रंथ. पृष्ठसंख्या किती हे न सांगणारा ग्रंथ. या ग्रंथाला मजकूर फक्त उलटलेल्या पानावरच उमटलेला असतो. श्वानासारखा गणित एक शब्द इथं छापला जातो. इथे प्रत्येक शब्द हा फक्त प्रूफ रीडिंग नाही, खोडरबर न वापरता लिहिला जाणारा हा एकमेव ग्रंथ. चुकीची दुरुस्ती किंवा शुद्धीपत्रक कोणत्या पानावर टाकायचं ते ग्रंथकर्त्यालाच माहिती असतं. अनेक चुका जगात जाहीर होतात, अनेक लादल्या जातात. असंख्य चुका केवळ पुस्तकाच्या मालकालाच वाचता येतात. किंबहुना या एकमेव स्वयंभू ग्रंथामध्ये हीच एकुलती एक सावली आहे. त्यातील असंख्य पान प्रत्यक्ष कोणते आहेत हे कोणालाही माहिती नाही. लक्षात ठेवा, आयुष्य हे एक ग्रंथ आणि पुस्तक आहे ज्यात पुढील पानावर काय आहे कोणालाही माहीत नाही. तरीही पान पलटून पुढे जावं लागतं. लक्षात ठेवा, प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोडं आत डोकावून पाहावं की तीर्थ त्याला एक अतृप्त जीव प्रत्यक्ष येडजारा घालताना सापडेल. माणूस लहान असतो मोठा असतो, त्याला जे काही हवं आहे ते मिळतं नसल्याची नांगीसारखी डंग करीत असते. जी काही आपली पात्रता आहे त्यानुसार आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही ही भावना त्याला छळत असते. ही भावना शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्या मोठ्या औदासिन्यामागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जगात पहारा आहे तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणती शांती मिळणार नाही. प्रत्यक्ष लक्षात ठेवा, जो व्यक्ती जास्त अहंकारी असतो तो व्यक्ती नेहमी दुःखी असतो. एकेकाली झाले असे. एक व्यक्ती श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाचा जप करीत असे. हळूहळू तो फार म्हातारा झालेला, त्यामुळे तो एका खोलीत पडून असायचा. जेव्हा कळते की त्याच स्नानासाठी जावे लागले तेव्हा तो आपल्या मुलाला मदतीसाठी आवाज देत असे आणि मुलगा त्यास घेऊन जात असे. हळूहळू काही दिवसानंतर
मुलाला आवाज देऊ ही मुलगा येत नसे, जर आला तर फार उशीर करत असे, त्यामुळे कधी कधी अंथरुणात घाण होई, त्यावर दिवस घालवावा लागत असे. आणि आता जास्त म्हातारपण आल्यामुळे फार कमी दिसू लागले होते. त्या प्रत्यक्ष म्हाताऱ्याला एके दिवशी सकाळी असाच तो आवाज देत असताना पटकन मुलगा आला आणि आपल्या कोमल स्पर्शाने त्यांना प्रत्यक्ष स्नानाला घेऊन गेला. नंतर अंथरुणावर आणून झोपवले. आता त्या मुलाचा रोजचा दिनक्रम चालू झाला होता. मग म्हाताऱ्यास संशय येतो की आधी जेव्हा मी अनेक वेळा आवाज द्यायचो तेव्हा मुलगा येत नव्हता, पण आता एका आवाजात मुलगा कसा येतो आणि मला कसं शौचस्नानात घेऊन जातो. म्हणून एकदा तो म्हातारा त्या मुलाचा हात पकडतो आणि विचारतो, खरं सांग तू कोण आहेस, कारण माझा मुलगा तर असा एवढा नम्र विनयी नाही. तेव्हा खोलीत एकदम प्रकाश प्रकट झाला. त्या मुलाच्या स्वरूपातील श्रीसंत सद्गुरू बाळूमामांनी आपले रूप दाखवले. तेव्हा तो म्हातारा व्यक्ती रडत म्हणाला, हे बाळूमामा, तुम्ही स्वतः तुमच्या या कार्यासाठी रोज येत होता. प्रत्यक्ष तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मला यातून मुक्ती द्या. तेव्हा मामा म्हणतात की तू जे भोगत आहेस ते तुझे प्रारब्ध आहे. तू माझा खरा भक्त आहेस, नित्य माझे नाम जपत असतो, म्हणून तुझ्या भक्तीच्या प्रेमापोटी तुझे प्रारब्ध मी स्वतः भोगून संपवत आहे. प्रत्यक्ष मामा म्हणतात माझी कृपा सर्वपारी आहे, त्यामुळे तुझे प्रारब्ध प्रत्यक्ष संपवता येते, नाहीतर प्रारब्ध भोगण्यासाठी परत जन्माला यावे लागेल. याच कर्माचा नियम आहे. म्हणून मी स्वतः तुझे प्रारब्ध संपवण्याचा प्रयत्न करत आहे व जन्म मरणातून तुला मुक्ती द्यायची आहे. प्रत्यक्ष बाळूमामा म्हणतात, प्रारब्ध 3 प्रकारचे आहेत, मंद, तीव्र, तीव्रतम. मंद प्रारब्ध माझे नाम जपल्याने प्रत्यक्ष संपवता येते. तीव्र प्रारब्ध हे खऱ्या संतांचे आहे आणि विश्वासाने आणि नामाचा जप करा. मित्रांनो, जर तुमची भक्ती खरोखरी असेल आणि निस्वार्थी असेल तर देव नक्की तुम्हाला मदत करतील. लक्षात ठेवा, तुम्हाला जर देवांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष देवांना ओळखायला पाहिजे. मित्रांनो, देव म्हणतो जे घडेल ते सहन करायचे असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं, कुठून सुरू झालं हे माहीत नसलं तरी कुठेतरी थांबायचं असतं, कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. प्रत्यक्ष स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं, दुःख आणि अश्रूंना मनात कोडून ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं, पंखामध्ये बळ आल्यावर घरत सोडायचं असतं, आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं, मरण समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून काय मागितलात असं म्हणायचं असतं, इच्छा असो वा नसो जन्मभर फक्त वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानी जायचं असतं. कारण देव तुम्ही कमवलेल्या पैशाला अजिबात पाहत नसतात, तर देव तुमचे कर्म पाहत असतात. जर तुमचे कर्म चांगले असतील तर देव नक्की तुम्हाला आशीर्वाद देतील. मित्रांनो, देव म्हणतो माझ्या प्रेमळ भक्ता, तुला दुःख जर सहन करावी लागत असतील तर समजून जा, येणाऱ्या काळात तुझ्यासाठी फार काही मी ठरवलेला आहे, त्यामुळे बिंदास राहा, अजिबात टेन्शन घेऊ नको. आयुष्य बिंदास्त जगायचं, कोणाचे वाईट करायचे नाही, कोणाचे वाईट चिंतायचे नाही, कोणाच्या मागे वाईट बोलायचेही नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात, सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलं की तोंड प्रत्यक्ष पाडून बसतात आणि किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण आहात लक्षात ठेवा. जेव्हा देव एखाद्या भक्ताचे मन प्रत्यक्ष इच्छा पूर्ण करीत नसतात तेव्हा देखील प्रत्येकजण देवाला काही ना काही म्हणत असतो. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येकजण प्रत्येकाला
काही ना काही म्हणत असतो. विचार करणं थांबवा आणि देवांच्या देवी शक्तीवर विश्वास ठेवा. राग आल्यावर भांडाला ताकद लागत नाही, खरी ताकद लागते ती कितीही राग आला तरीही शांत राहण्यासाठी. भांडण्यात वापरलेले शब्द हृदयातून निघतो, पण त्या शब्दांचा अर्थ मात्र डोक्यातून निघतो. प्रत्यक्ष असे नाही. खरं सांगायचे म्हणजे आपल्या जिभेचे वजन तसे कमी आहे, त्यामुळे तुम्ही उच्चारलेला शब्द वजनदार ही असू शकतो. त्या शब्दाने मनाला जखमाही होऊ शकतात. अपमान करणे हा एखाद्याचा स्वभाव असू शकतो, पण एखाद्याचा सन्मान करणे त्याला त्याच्या मायपित्याने दिलेले संस्कार असतात. आयुष्य हे असते शृंभुंगर आहे. रस्त्यावर पडलेला सोनचाफा सुकून गेला तरी चुकून पायदळी येतात सुगंध मात्र ठेवून जातो, तसे आपले आयुष्य आहे. आज आहे तर उद्याचा दिवस कसा आहे हे प्रत्येकाला मात्र विधात्याला ठावे नाही का? मग गर्व कशाचा या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्ही शोधा, म्हणजे चुकते कुठं हे कळून जाईल. मामा म्हणतात, प्रेमळ भक्ता लक्षात ठेव, जीवनात काही देखील मनासारखे होत नसले तर चिंता करण्यात वेळ वाया न घालता प्रत्यक्ष तुझ्याकडे लक्ष दे आणि तुझ्या जीवनाकडे लक्ष दे, कारण मी तुझ्या प्रत्येक वेळी सोबत आहे. ज्यावेळी तू दुखशील त्यावेळी नक्कीच मी तुझ्या सोबत असेन. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. आयुष्याच्या संध्याकाळी मावळत्या सूर्याला बघत प्रत्यक्ष बोलत जाऊ नका की आज मावळला म्हणजे उद्या चमकत नाही, असे नसते. कारण मावळलेला प्रत्येक सूर्य त्याची वेळ आल्यानंतर चमकतच असतो. त्यामुळे जर एखादा व्यक्ती रडत असला म्हणजे त्याचे दिवस वाईट असले तर तो चमकणार नाही असे अजिबात नसते. देवानी प्रत्येकासाठी एक फिक्स टायमिंग ठेवलेला असतो. त्या फिक्स टायमिंगमध्ये जन्मही होतो, मृत्यूही होतो आणि चांगले दिवसही येतात. लक्षात ठेवा, एका माणसाच्या समस्येवर दुसऱ्या माणसाजवळ उत्तरच नसतं, कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत पोहोचू शकत नाही. तो स्वतः त्याच वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो. समस्येतून जाणाऱ्या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही. समस्या सांगणारा माणूस अनुकूल उत्तरासाठीच अनेकांना भेटत राहतो आणि त्याला आवडणारा विचार मिळाला की त्या माणसाला ग्रेट मानून खुश होतो. हे सगळं पाहिलं की वाटतं कोण कुणाला खऱ्या अर्थाने जाणून घेत असेल. मी स्वतःच्या विचारपाशी थांबलेलो आहे आणि आता माझा पुढचा प्रवास समोरचा माणूस जसा आहे तसा स्वीकारण्याचा मार्ग आहे. लक्षात ठेवा, जो समोरचा व्यक्ती आहे तसे जीवन जगा. आयुष्यात आज दुःख आहे म्हणजे पूर्णकाळ दुःख आहे असे अजिबात नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख हे असते, मात्र त्यासाठी ठेवायचा असतो ते म्हणजे संयम आणि करायचा असतो तो म्हणजे संघर्ष. जर व्यक्तीला संघर्ष कसा करायचा आणि संयम कसे ठेवायचे समजले तर तो आयुष्यात व्यक्ती प्रत्येक गोष्ट शिकलेला असतो. भक्तांनो, देव म्हणतो चिंता करू नको. आज जरी तुला दुःख झाला असेल तर येणारा काळ तुला नक्कीच मोठं करीन. स्वतःला काय हवं ते स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची. चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख. जे हवंय ते नाही मिळालं की दुःख होतंच, पण नक्की काय नाही मिळालं म्हणून दुःख होते हे माहीत नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं. कारण दुखणं माहीत असेल तर औषध शोधता येतं. जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागता नाही हे त्याची खंत असते आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता नाही येणार ही त्याची व्यवस्था असते. दोन्हीकडे कोणीच. खरं तर माणूस दुःखालाही सामोरे जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचे हे माहिती नसतं. हेच दुःखाहून मोठं दुःख असतं. दुःखाती माणसाला प्रत्यक्ष स्थैर्य लागतं आणि धैर्य ठेवावा लागतो. जो माणूस धैर्य
आणि संयम ठेवतो तोच माणूस आयुष्यात पुढे जातो. देव म्हणतो, प्रेमळ भक्ता, आज तुझ्याकडे जितका शिल्लक वेळ आहे, तुझा तितका शिल्लक वेळ आज हा माझा देवी स्वरूपी संदेश ऐकण्यासाठी दे. कारण तुझ्या आयुष्यात जर दुःख येत असतील तर त्या दुःखांना रडत बसू नको पाहून. कारण दुःख आज आहेत म्हणजे येणाऱ्या काळातील दुःख आहेत असे अजिबात नाही. दुःख आहेत म्हणजे त्याच्या पाठोपाठ सुखी आहे. चिंता करणं थांबव आणि माझ्या शक्तीवर विश्वास ठेव. ठाम राहायला शिक. निर्णय चुकला तरी हरकत नाही, कारण निर्णय चुकला तर तुला अनुभव येईल. लोकांनी काही म्हटले तरी चिंता करू नको. देव म्हणतो, जीवनात आलेली वाईट वेळ आज ना उद्या तुझी नक्की जात असते, पण बदललेली माणसं आयुष्यभर तुझ्या लक्षात राहतात. त्यामुळे वाईट वेळ आली म्हणून रडू नको की तुझे अशी वेळ कशामुळे आली. प्रिय भक्ता, लक्षात ठेव, वाईट वेळ आल्यानंतर तुला नक्की जीवनात भरपूर काही शिकता येत असते. फक्त तुला ते शिकणे गरजेचे असते. देव म्हणतो, माझ्या प्रेमळ भक्ता, आज मी तुला पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश माझा दुर्लक्ष करू नको. कारण मी आज तुझ्याकडे काहीतरी सांगण्याकरिता आलेलो आहे आणि माझे हे सर्व शब्द ऐकताच तुझ्या जीवनात सर्वात मोठा चमत्कार घडणार आहे. त्यामुळे याला दुर्लक्ष करू नको. लक्षात ठेवा, जर साप घरावर दिसला की लोक त्याला दगडांनी मारतात, पण तो साप पिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात. लोक सन्मान तुमचा नाही तर तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करीत असतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या स्थानावर जायचं हे आत्ताच प्रत्यक्ष ठरवा, नाहीतर प्रत्येक लोक तुम्हाला ठरवतील की कशा प्रकारे तुमच्याशी बोलायचे. देव म्हणतो, प्रेमळ भक्ता, चांगले कर्म केल्याने नक्कीच तुला रात्री चांगली झोप येईल. त्यामुळे चांगले कर्म कर. लोक मेलेल्या माणसाला खांदा देणे पुण्य समजतात, पण नियतीसमोर हतबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना 10 वेळा विचार करतात. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती हे प्रत्यक्ष वेगळे असतात. त्यामुळे कोणाचाही मनामध्ये विचार न करता देवांच्या देवी शक्तीवर पूर्णपणे लक्षात ठेवून विश्वास ठेवा. कधी कधी आयुष्यात दुःख येत असतात, कधी कधी सुख येत असतात. म्हणजेच दुःख आले म्हणून प्रत्यक्ष रडू नका आणि सुख आले म्हणून माजू नका. आयुष्यात सगळं काही पुन्हा मिळू शकतं, पण वेळ बरोबर हरवलेलं नातं आणि वेळेबरोबर हरवलेला विश्वास पुन्हा कधीही मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला वेळ आहे आयुष्यात पुढे जाण्याची. त्या वेळेचा प्रत्यक्ष वापर करा. कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे अजिबात दुरावणार नाहीत. लक्षात ठेवा, जर वेळ वाईट असेल म्हणून एखाद्याला प्रत्यक्ष त्रास देऊ नका. ते सर्वात वाईट कर्म आहेत. आयुष्याच्या शाळेने फार काही शिकवलं. तिथे दप्तरांचं वजन असतं, पण परिस्थितीचं वजन फार असतं. कारण आयुष्यात प्रत्येक वेळी काही ना काही दुःख असतातच. फक्त त्या दुःखांना सामोरे जाण्यासाठी देवांचा आशीर्वाद पाठीशी लागतो. त्यामुळे देवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा देवी संदेश लाईक करा. एकदा मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला, मी जळत असतो तेव्हा तू का विरघळत असते. मेणबत्ती म्हणाली, ज्याला हृदयात जागा दिली तो सोडून चालला असेल तर कोणाच्याही डोळ्यातून पाणी येणारच ना. लक्षात ठेवा, जर प्रत्यक्ष तुम्ही कोणाला जर हृदयात जागा दिली आणि तो सोडून जर जाईल तर नक्की राग येणारच. म्हणून कोणाला अजिबात सोडू नका. कोणाचा रास्ता अडवण्यापेक्षा पाणी अडवा. कारण कोणाची प्रत्यक्ष जिरवण्यापेक्षा पाणी जिरवा. कोणाची लावालावी करण्यापेक्षा झाडे लावा. आयुष्यात चांगले फळ मिळेल. देव म्हणतो, चांगले कर्म करणारी व्यक्ती ही प्रत्यक्ष तुकोबांच्या गातेप्रमाणे असते. तिला कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तरावून जाते. मित्रांनो, आजचा हा मामांचा देवी स्वरूपी संदेश दुर्लक्षण करू नका. देव म्हणतो, माझ्या प्रेमळ भक्ता, आज मी तुझ्याकडे काहीतरी सांगण्याकरिता आलो आहे. त्यामुळे मला दुर्लक्ष करू नको. लक्षात ठेव, आयुष्यात जर तुला यशस्वी व्हायचे असेल तर तुला माझ्या देवी शक्तींवरती आणि तुला तुझ्या कष्टांवरती विश्वास
प्रत्यक्ष ठेवायचे आहे. लक्षात ठेव, जन्म वाईट नाही, फक्त तुझे विचार वाईट आहे ते बदल. नक्की आयुष्यात सुख येईल. आयुष्यात कर्म करीत चल. कर्म तोंड खोटं बोलू शकत नाही. डोळे नाही, माणसे विसरतात, कर्म नाही. लक्षात ठेवा, कर्म चांगले असतील तर नक्की देव देखील आपल्या हृदयात तुम्हाला जागा देईल. मामा म्हणतात प्रयत्न सोडू नको, एक दिवशी नक्की यश मिळणार, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. मी पाठीशी म्हटल्यानंतर तुला यश नक्की एक ना एक दिवस मिळूनच जाईल. स्वतःसाठी वेळ दे, कारण तू आहे तर जग आहे. आणि अतिशय महत्त्वाचे, दुसऱ्यासाठी वेळ दे, कारण ते नसतील तर तुला असण्याचा काही देखील अर्थ नाही. लक्षात ठेव, आज वेळ वाईट आहे म्हणजे प्रत्येक वेळी वेळ वाईट नसते, कारण आयुष्यात वाईट वेळ आणि चांगली वेळ हे असतेच. फक्त तुला चिंता न करता देवांच्या शक्तीवरती विश्वास ठेवायचा आहे. मित्रांनो, देव म्हणतो, माझ्या प्रेमळ भक्ता, आज मला दुर्लक्ष न करता प्रत्यक्ष हा माझा देवी संदेश पाहण्याचा प्रयत्न कर, कारण मी तुझ्याकडे आज काहीतरी सांगण्याकरिता आलेलो होतो. आणि जर तू आज मला तुझा किमतीचा वेळ दिला असशील तर धन्यवाद. मित्रांनो, आजचा हा मामांचा देवी स्वरूपी संदेश जर तुम्ही पूर्ण पाहण्यासाठी वेळ दिला असेल तर कमेंट करा, होय बाळू मामा, मी तुम्हाला माझा किमतीचा वेळ दिला आहे. लक्षात ठेवा, देव आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असतात. फक्त तुम्हाला देवांच्या अगम्य शक्तीवरती व लीलांवरती विश्वास ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, जर जीवनात काही वेळा परिस्थिती तुम्हाला फार चारी बाजूनी जर घेरत असेल तर चिंता करू नका, कारण परिस्थिती जरी खराब असली तरी देखील देव प्रत्यक्ष तुमच्या पाठीशी आहेत. हा विश्वास ठेवा आणि आयुष्यात पुढे जावा. धन्यवाद.